बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं पेढे वाटप हे वादात सापडताना दिसतंय। ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये वामन म्हात्रे आरोपी आहे। आरोपी वामन म्हात्रेनं या ठिकाणी पेढे वाटलेले आहेत। महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे। अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेचं पेढे वाटप पाहायला मिळतंय। अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। आंदोलनावेळी हा निषेध व्यक्त होत असताना म्हात्रेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता। पत्रकार मोहिनी जाधव यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेलं होतं। वक्तव्यानंतर वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल झालेला होता। विनयभंग आणि ॲट्रॉसिटी प्रकरणात म्हात्रेंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देखील देण्यात आलेलं आहे। आज जो बदलापुर का जो वातावरण था, मेरी माता बहन सब भयभीत थी कि उनको लग रहा है कि बदलापुर में हमको रहने के लिए सेफ्टी है कि नहीं, मेरे बच्चे स्कूल में जा रहे हैं वो सेफ्टी है कि नहीं। इसका प्रायश्चित ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने साबित करके दिखाया है कि जिससे कोई मेरे माता बहन के ऊपर अन्याय होएगा उसके पीछे हम पूरा महाराष्ट्र शासन और महाराष्ट्र की पुलिस खड़े रहेंगे। बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं हे वक्तव्य आपण ऐकलं, पण याच माजी नगराध्यक्षांनी मात्र बदलापूर प्रकरणात खरं तर जेव्हा रोष व्यक्त करण्यात आलेला होता, निषेध व्यक्त करण्यात आलेला होता, तेव्हा महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे। अशा या म्हात्रेंना मात्र काल एन्काउंटर झाल्यानंतर पेढे वाटत वक्तव्य केलेलं आहे। महिला सुरक्षेविषयी वक्तव्य करण्यात आलेलं आहे या म्हात्रेकडून। अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेंचा पेढे वाटप वादात सापडताना दिसतंय। या सगळ्याविषयी संजय राठोड यांना नैतिक न्याय कधी देणार आहात असा सवाल या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे। वामन म्हात्रेचा पेढे वाटप वादात सापडताना दिसतंय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पण अर्थात भूषण आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा आता उमटण्यास सुरुवात झालेली आहे। आपण या सगळ्या संदर्भात संवाद साधतोय दूरध्वनीवरून आणि प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय। अतुल लोंढे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, काय हा सगळा प्रकार म्हणायचा? भाजप निर्लज्जता अगदी म्हणजे टोकावर पोहोचलेली आहे। मी तुम्हाला सांगतो, यांनी सगळीकडे हात हैदोसनी हात नंगानात चालवला आहे। ब्रजभूषण शरण सिंग सगळ्या देशासमोर आहे, कसं महिलांना ज्यांनी फरफटलं ज्याच्यासाठी, पण त्याला सोडलं नाही, उलट त्याच्या मुलाला बक्षिशी दिली, त्याला खासदार बनवलं। आपण पाहिलं असेल उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचा ज्या पद्धतीने बलात्कार झाला, नंतर पुरावे मिटवण्यासाठी, पुलकित आर्याला वाचवण्यासाठी, बीजेपीच्या नेत्याच्या पोराला वाचवण्यासाठी संपूर्ण हॉटेल जमीनदोस्त करून ते सगळं संपवण्यात आलं। इथे संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी सगळे सीसीटीव्ही फुटेज गायब करून टाकलेले आहे आणि त्याच्यावर काहीच म्हणजे सजा होत नाही। लाहोरी बार मधले तिथले सीसीटीव्ही फुटेज गायब, ज्या रस्त्यावरून गेला तिथले सीसीटीव्ही फुटेज गायब। आणि आज हा वामन म्हात्रेंनी तर म्हणजे खूपच मोठी पराक्रम केला। एवढा विनय करणारा माणूस वाटतो, पहिले याला जेलमध्ये घेतला पाहिजे। एका पत्रकार मुलीला म्हटलं जाते बीजेपीच्या नेत्यांकडनं की तू तर अशी रिपोर्टिंग जसं तुझ्यावर बलात्कार झाला। यांची भाषा आहे ही। आताही याच्यामध्ये सगळे सीसीटीव्ही फुटेज कसे गायब झाले आणि हा जो एन्काउंटर झाला कोणाला वाचवण्यासाठी झाला, म्हणजे खूप मोठी गोष्ट बाहेर येणार होती का? खूप मोठं रॅकेट होतं का हे? खूप मुलींसोबत झालंय का हे वाचवण्यासाठी झालंय का? त्या आपल्याला कोण वाचवून राहिलेला आहे? अजूनपर्यंत तो कसा सापडला नाही? या सगळ्या गोष्टी ज्या आहे या सगळ्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये अटकलेल्या आहे आणि त्याच्यामुळे बीजेपीने ज्या पद्धतीने निर्लज्जतेचा कळस घातलेला आहे तो जनतेसमोर स्पष्टपणे दिसतोय। निश्चित अतुलजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।